ज्या विद्यार्थ्यांना 2026-27 मध्ये जर पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांना कॅप रजिस्ट्रेशन करणं हे गरजेचं आहे। आणि कॅप रजिस्ट्रेशन करण्याची जी लास्ट डेट आहे बघू शकता, तर 22 तारखेपर्यंत A to Z विद्यार्थ्यांना आपले जे फॉर्म आहे हे फिलअप करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपला फॉर्म हा तुम्ही जर ऑनलाईनमध्ये व्हेरीफाय केलेला असेल किंवा व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन जर तुम्ही व्हेरीफाय केलेला असेल तर तो फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे किंवा नाही तुम्ही कसे चेक करणार हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्या विद्यार्थ्यांनी 22 तारखेपर्यंत आपले रजिस्ट्रेशन करून घ्या। रजिस्ट्रेशन कसे करायचे या संदर्भात जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर सर्वात प्रथम आपण आता लॉग इन करून चेक करणार की आपला फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे का। कारण ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म व्हेरीफाय होणार आहे प्रॉपरली तेच विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येणार, त्यांनाच कॉलेजचे नाव टाकण्यासाठी ऑप्शन हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। बघू शकता लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण तुमचे जेही स्टेप होत्या ह्या दिसून पडेल, जसे की यामध्ये। आणि यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बघू शकता इथे युअर अप्लिकेशन फॉर्म इज कन्फर्म बाय FC। तर या विद्यार्थ्याचा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे, कन्फर्म झालेला आहे बघू शकता तुम्ही। तर तुम्ही सुद्धा जाऊन चेक करा की आपला फॉर्म हा व्हेरीफाय झालेला आहे का। कारण ज्यांचे फॉर्म व्हेरीफाय होणार तेच विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येणार। जर कोणाच्या फॉर्ममध्ये त्रुटी आलेली असेल, कारण की भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांनी रिसिप्ट अपलोड केलेली असेल आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन जर घेतलेलं असेल तर तुमच्या फॉर्ममध्ये 100% त्रुटी आलेली आहे। आणि तुम्ही जेही कास्ट यूज केलेली असेल आणि म्हणजे OBC वाला विद्यार्थी असेल, नॉन क्रिमिलियर मिळालं नाही आहे तर तुम्ही रिसिप्ट अपलोड केलेली असेल नॉन क्रिमिलियरची तर तो फॉर्म ओपनमध्ये कन्वर्ट केला जाऊ शकतो। विद्यार्थ्यांनी काळजी घ्या, चेक करा। आणि नसेल तर आपल्या आजूबाजूला जेही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज असेल पॉलिटेक्निकचं तिथे जाऊन व्हिजिट करा। कारण की एकदा डेट संपल्यानंतर तुम्हाला परत जे आहे ते एडिट करता येणार नाही आहे फॉर्म। त्यामुळे व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन आपला फॉर्म ओके आहे का कन्फर्म आहे का एकदा चेक करून घ्या। आणि ज्यांनीही डायरेक्टली तुम्ही सेंटरला गेलेले असेल, जसं की FC सेंटरला गेले असेल एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजला, तिथून जर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घेतलेले असेल आणि त्यांनी जर तुम्हाला म्हटलं असेल की ओके तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे आणि तुमच्याकडे जर संपूर्ण डॉक्युमेंट्स असेल तर तुमच्या फॉर्ममध्ये अशा प्रकारे लिहून येणार अप्लिकेशन फॉर्म कन्फर्म बाय FC। कारण की हा फॉर्म कॉलेजला जाऊन व्हेरीफाय करून घेतलेला आहे। ठीक आहे, अशा प्रकारे ही अपडेट होती। भरपूर विद्यार्थी होते की सर फॉर्म भरलेले आहे परंतु आता जे कन्फर्मेशन आहे याबद्दलची माहिती द्यायला पाहिजे, तर आपण ही माहिती घेतलेली आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही स्वतः चेक करा। नसेल समजत आपल्या आजूबाजूला जेही कॉलेजेस असेल तिथे व्हिजिट करा आणि आपला फॉर्म कन्फर्म झालेला आहे किंवा नाही हे एकदा चेक करा। कारण की तारीख तुम्हाला पहिले सांगतो, सध्या तारीख जी दिलेली आहे ही 22 तारीख दिलेली आहे। तर 22 तारखेच्या आत आपल्याला आपले फॉर्म कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे। कारण की त्यानंतर जर डेट वाढली तर आपण माहिती देऊ, परंतु जर डेट वाढली नाही तर मग मेरिट लिस्ट लागेल आणि मेरिट लिस्टमध्ये तुमचे नाव येणार नाही। ठीक आहे, तर फॉर्म भरण्याचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि त्या प्रकारे आपले पॉलिटेक्निक फर्स्ट इयर डिप्लोमाचे फॉर्म फिलअप करा। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता आणि कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। तर पॉलिटेक्निक ॲडमिशन 2026-27 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।